नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज हिरव्या टोमॅटोची नवीन रेसिपी बनवणार आहे। तर इथे मी हिरवे टोमॅटो 2 घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत आणि इथे मी मूग डाळ 2 चमचे भिजत घालणार आहे। आता इथे मी 2 टोमॅटो, 2 कांदे, लसूण आणि हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। देठ काढून घ्यायचे टोमॅटोचं आणि कांदे पण एकदम छान आणि वरचं साल काढून घ्यायचे, देठ दोन्ही बाजूचे काढून। आता इथे कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे। आता कांद्याचे दोन्ही बाजूचे देठ काढून घ्यायचे आणि वरचं साल। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ऑल वर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका। तुमचे एक लाईक, एक सबस्क्राइब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा। चला रेसिपीकडे वळूया। आता इथे गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये 1 ते 1.5 गिलास पाणी टाकायचे। आता याच्यात सर्व साहित्य टाकायचे। याच्यामध्ये 2 कांदे टाकायचे, 2 हिरवे टोमॅटो टाकायचे आणि थोडंसं लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची पण टाकून घ्यायची। आता हे झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं याला। आता 10 मिनिटानंतर बघू शकता रंग बदललेला आहे टोमॅटोचा, हिरव्या मिरचीचा आणि कांद्याचा पण रंग बदलला आहे आणि असं वरचं साल अद्दर झालेलं आहे टोमॅटोचं। आता इथं मी थंड झाल्यावर ही टोमॅटो, कांदे सगळं बारीक कट करून घेणार आहे। आणि असं कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। कट होत नसलं तर किंवा ही नंतर चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। आता लसूण पाकळ्या पण थोडंसं बारीक करून घ्यायच्या। मिरचीचे तुकडे करून घ्यायचे थोडेसे आणि टोमॅटोचे पण फोडी बनवून घ्यायच्यात। तर एकदम मऊ झालेला आहे शिजून। आता माझ्याकडे चॉपर नाही, मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं वाटून घेणार आहे बंद चालू करून। तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये थोडंसं मोठं मोठंच वाटून घ्यायचे, जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही। आता सर्व एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे। आता ह्याच्यातच थोडीशी कोथिंबीर पण टाकायची। चवीनुसार मीठ टाकायचे, धने जिरे पावडर टाकायचे। आता छोटासा एक आता याच्यातच मी एक गुळाचा खडा टाकलेला आहे। आता इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं याच्यामध्ये अर्धा चमचा आणि छान असे बनवून बारीक पेस्ट बनवून घ्यायची, जास्त पण बारीक नाही। तर अशा पद्धतीचं एकदम छान असं झालेलं आहे। तर खायला ही चटणी एकदम चवदार लागते। आता कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे, 1 पळी तेल टाकायचे याच्यामध्ये। सुरुवातीला मोहरी टाकायची तेल तापल्याबरोबर। आता इथे मोहरी तडतडलेली आहे, जिरे टाकायचे आणि थोडंसं हिंग टाकायचे आणि आता भिजलेली डाळ मुगाची याच्यामध्ये टाकून घ्यायचे 2 चमचे। आता हे छान असं हलवून घ्यायचे तेलामध्ये, थोडीशी हळद टाकायची। आता कांदा, टोमॅटो, मिरची वाटलेलं सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचे। आता 5 ते 10 मिनिट लागते याला परतून घ्यायला आणि गॅस कमीच ठेवायचा आहे व 1 मिनिट झाकून ठेवायचे।
आता इथे छान अशी ही भाजी तयार झालेली आहे किंवा चटणी म्हणू शकता तुम्ही. तर एकदम चवदार लागते. आता एकदा नक्की बनवून बघा. आता इथं तयार झालेली आहे हिरव्या टोमॅटोची चटणी. आता गॅस बंद करायचा आणि 5 मिनिट झाकून ठेवायचे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.